तर फ्रेंड ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे आपण जो लाईव्ह ट्रेड क्रिएट केला होता तर त्या लाईव्ह ट्रेडमध्ये 2 ते 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिलं तर आपलं डायरेक्शन, मी कुठं ट्रेड प्लॅन केला होता, त्यानंतर माझी एंट्री कुठं होती आणि एक्झिट परफेक्ट पाहिजे. आता बऱ्याच वेळा काय झालं की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की सेकंडचं किती इम्पॉर्टंट आहे, बिकॉज विदिन अ सेकंड आपल्याला त्यामध्ये प्रॉफिट झाला होता, बट काही कारणामुळे ते मला प्रॉफिट बुक करता नाही आला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला गेला तर हेवी लॉस त्यामध्ये दिसतो, बिकॉज जेवढा ॲक्च्युअल प्रॉफिट गेला होता तिथं पण मार्केट एक्झॅक्टली गेलं होतं, तर तिथं जर का आपली ऑर्डर परफेक्ट एक्झिट झाली असते तर मोठा प्रॉफिट झाला असता. बट काही कारणाने एकदम ग्लिच आला, एकदम सडन स्पाईक आली आणि त्या स्पाईक्समध्ये आपलं जे प्रॉफिट आहे तो पाहिजे तेवढा नाही झाला प्रॉफिट. ओके, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल व्यवस्थित की कशाप्रकारे आपण त्यामध्ये एंट्री प्लॅन केले होते. परफेक्ट त्या लेवलला आपण एंट्री प्लॅन केली होती, तिथून आपल्याला माहिती होतं की मार्केट तिथून एक रिव्हर्सल डाऊनसाईडला येऊ शकतं, तर तिथंच बरोबर प्लॅन केला होता. त्यानंतर सुपरफास्ट बुलेट ट्रेनपेक्षा फास्ट त्यामध्ये एंट्री झाली आणि त्यानंतर एक्झिट मात्र आपलं थोडंसं डिले झालं. तर सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला जास्त आयडिया येऊन जाईल. तर एक ट्रेड आपण प्लॅन करू शकतो डाऊन साईडला, ज्यामध्ये एक्सपेक्टेड आहे की मार्केट थोडंसं फॉल येऊ शकतं आहे. तर आपण 42च्या आसपास याच्यामध्ये एक एंट्री प्लॅन करतो आहे. जर का आपल्याला एंट्री भेटली देन याच्यामध्ये एक आपल्याला स्कॅल्पिंगमध्ये डाऊन साईडचा मोमेंटम प्लॅन होऊ शकतो आहे. बऱ्याच टाईम मार्केट अपसाईड द्यायचा प्रयत्न करतो आहे मॉर्निंगपासून, बट मार्केटमध्ये रिजेक्शन यायला लागलं आहे आणि एक लेवल आहे जिथं मार्केट कन्सॉल्टेशन मल्टिपल टाईम केलं आहे. जर का मार्केटनं हा रेंज जर का ब्रेक केला डाऊन साईडला तर कदाचित मार्केट फॉल होऊ शकतो आहे. जर का मार्केटला अपसाईडला जायचं असेल तर मार्केट अजून टाईमपास करेल थोडासा आणि 22,225च्या वरती जर का सस्टेन राहिला तर एक प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट अपसाईडला जाऊ शकतो. ओके, याच्यामध्ये प्रॉफिट चालू आहे आपल्याला ऑलमोस्ट 30,000. ओके, 16,000 रुपये समथिंग प्रॉफिट झालं. ओके, 30,000 रुपये प्रॉफिट चालू होता, बट आपल्याला क्लोज नाही करता आला. ओके, 15,000 समथिंग बुक झाले, काय अडचण नाही आहे. तर हे स्कॅल्पिंग होता, हा स्कॅल्पिंग प्लॅन होता. जर का तुम्ही बघायला गेला तर ऑलमोस्ट आपण 42ला ऑलमोस्ट आपण एंट्री घेतली होती, तिथून ते 100पर्यंत गेला, बट आपण त्या रेटला आपण एक्झिट नाही करू शकलो. जर का आपण ओव्हरऑल सिनारिओ जर का आपण बघायला गेलो तर आपलं एक्झिट जे झालं आहे ते हार्डली 57 रुपयाला झालं आहे फक्त, जे की ग्लिच आहे असू शकतं. असं जर का आपण थोडंसं जरी वेट केला असता अजून तर याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट झाला असता. तर ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट चान्सेस आहे की जर का हे लेवल पण मार्केट ब्रेक केलं तर चांगलं मार्केट डाऊन साईडला येऊ शकते किंवा इथं मार्केट रिव्हर्स पण जाऊ शकते. बट त्या लेवलच्या आसपास ज्यावेळी मार्केट आला तिथून आपल्याला प्रेडिक्ट होतं, माहिती होतं की मार्केट या साईडपासून डाऊन साईडला येऊ शकते. आपण त्याच लॉजिकवरती प्लॅन केला. फक्त आपलं जे एक्झिट जे आहे ते चुकीचं झालं आहे. एक्झिट थोडंसं अजून वेट करायला पाहिजे होतं. असू दे, काय अडचण नाही आहे, ते पण प्रॉफिट चांगलं आहे. बट बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच वेळा टार्गेट ऑलरेडी येऊन गेला होता, पण टार्गेट सेट नव्हता केला. याच्यामध्ये टार्गेट जर का सेट केला असता तर आपल्याला डायरेक्टली बेनिफिट झाला असता, बट विदिन अ सेकंड ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला आणि जो प्रॉफिट आहे तो पण काही खराब नाही आहे, तर चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता